इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक व्यवसायधारक आलेले माझ्या फुलसुंगी आणि उरई देवाचीच्या परिसरामध्ये, माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये खूप जण आलेले आहेत. आपण सगळेजण जातीय सलोखा ठेवून वागतोय. आपण कधी भेदभाव करत नाही, कारण शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे. रयतेचं राज्य निर्माण करत असताना देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज महाराजांचं नाव ऐकल्यानंतर, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आपले अंगावर शहारे येतात, आपली छाती फुलते की बाबा राजा कसा असावा, तो जगांनी देखील मान्य केलेला असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा अशा पद्धतीचा असावा. आपण फार भाग्यवान आहोत त्या बाबतीमध्ये की आपल्याला त्यांच्या काम करण्याची संधी मिळालेली आहे. हिंदवी स्वराज्य या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. शिवनेरीलाच आपल्या इथं त्यांचा जन्म झाला, रायगड आपल्या इथं आहे तिथं त्यांनी राज्याभिषेक केला. या सगळ्या इतिहासामध्ये नोंदी आहेत. मित्रांनो, आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना काही जण म्हणतात आम्ही नगरपालिका केली, महानगरपालिकेतनं हिला बाहेर काढलं, त्याच्यावर टॅक्स कमी झाले. मित्रांनो, असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, पिंपरी चिंचवडला शास्ती कर आकारलेला होता. तिथल्या अनेकांनी आम्हाला सांगितलं हे रद्द करा. आम्ही नंतर सरकारमध्ये, आम्हीच तुमचे प्रतिनिधी आहे, आपण सरकारमध्ये जाऊन तो शास्ती कर कमी केला. आज तिथले लोक समाधानी आहेत. करता येतं, करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. इच्छाशक्ती पाहिजे, धमक आणि ताकद पाहिजे. परंतु आज नगरपालिकेला, इतर नगरपालिका झाली तेव्हा काय सांगितलं, 300 कोटी रुपये दिले, देतो, दिला, पैसे दिले. ही कुठली पद्धत? तुम्ही काहीतरी लोकांचे बोलवण करणार, लोकांची दिशाभूल करणार, जनतेला खोटं सांगणार आणि तिथं पुन्हा काहीतरी येऊन सांगणार. मित्रांनो, मी आपल्याला आज सांगतोय, मधल्या काळामध्ये मी बोलून गेलेलो आहे, आज पण बोलतो की पुणे एवढं वाढलेलं आहे की आपल्याला जर पुणेकरांचं म्हणजे हडप सरकारांचं संमती असेल तर हडपसर, वाघोली, मांजरी, आपलं उरई देवाची, आपलं फुरसुंगी, आपलं लोणी काळभोर, आपलं उरई कांचन, पार तिथपर्यंत ह्या सगळ्या भागाची एक अतिशय चांगली महानगरपालिका होऊ शकते. ते कुणाला पटो किंवा न पटो ते करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. महानगरपालिका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जीएसटीचा निधी मिळतो. आज आम्ही ते वेगवेगळ्या महानगरपालिकांना देतो. आपण आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवू शकतो. आपल्याला पिण्याचं पाणी मधल्या काळामध्ये आम्ही स्कीम केली, परंतु ती 70% लोकांनाच उपयोगी पडलेली आहे. आज 30-35% लोक माझी टँकरने पाणी पितात. ह्याच्याकरता लोक इथे राहायला आली. जुनी लोक होतीच, परंतु आता कितीतरी लोक बाहेर आली ना, महाराष्ट्रातनं आली, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आली, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातनं आलेली आहे. माझ्या बारामतीतली लोक कितीतरी इथं राहतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि परराज्यातली पण लोक आपल्याकडे येऊन राहतात. बाबांनो, या सगळ्या गोष्टीला मार्ग काढायचा म्हटलं तर आम्ही जसं पिंपरी चिंचवड करून दाखवलं. पूर्वी छोटी छोटी ग्रामपंचायती होत्या. भोसरीची ग्रामपंचायत, ती पिंपरीची ग्रामपंचायत, चिंचवडची ग्रामपंचायत, कासारवाडीची ग्रामपंचायत, फुगेवाडीची ग्रामपंचायत, त्या सगळ्या ग्रामपंचायती, पिंपरी, निलक वगैरे, त्या एकत्र करून नगरपालिका केली, नंतर महानगरपालिका केली. आज एक महत्वाचं शहर म्हणून, आपल्या पुण्याचं जोड शहर म्हणून देखील ते ओळखलं जातं. आज मुलं मुली तिथं दर्जेदार शिक्षण घेतात. सगळ्या काही सुधारणा तिथं केलेल्या आहेत. अजूनही आम्ही करतोय, मागं हटलेलो नाहीये. त्या प्रकारे आपल्याला उरई देवाची, फुरसुंगीच्या परिसरामध्ये काम करावं लागणार. आपल्या इथल्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये अजून 100% प्रश्न सुटला नाही. आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. मी आजच गाडीतनं, हेलिकॉप्टरमधनं माझ्या सभा सकाळपासून चालल्यात. त्याच्यामध्ये मी शेवटी जेजुरीला उतरलो, नंतर इकडे तुमच्याकडे बाय रोड आलो.
त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अनेक प्रकारच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता घनकचरा व्यवस्थितपणे गोळा करून ओला कचरा सुका कचरा माझा इंदोर शहर ते पहिल्या क्रमांकावर सातत्याने येत आहे। आज आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा, बारामती आणि चाकण या 3 नगरपालिका या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण तिथं पहिल्यांदा हा कार्यक्रम राबवणार आहे। मी पुढच्या वेळेस दरवर्षी मी काही त्याच्यामध्ये ऍड करणार आहे। मी आज तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेसच्या टप्प्यामध्ये मी त्याच्यात फुरसुंगी आणि उरळी देवाचीचा समावेश करेल, तुम्ही काळजी करू नका। मी शब्दाचा पक्का आहे, मी जे मला करता येईल तेच मी बोलतो। मी फापट पसारा वाढवत नाही, मी कृती करून दाखवतो। आज आपल्याकडं काय समस्या आहे मला जालिंदर भाऊ मगाशी सांगत होते, दादा पूर्वी मी एका दिवशी लग्नाची तीत असल्यानंतर 15-15, 20-20 ठिकाणी लग्न कार्याला शुभेच्छा द्यायला जायचो, सकाळी 7 वाजल्यापासून पार रात्री 9-10 वाजेपर्यंत। आता ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे 5 ते 6 लग्नांना फक्त जाता येतं। ही आपली अडचण आहे, ही आपली समस्या। त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपण आता फ्लायओव्हर मंजूर केलेला आहे। आमचा तर प्रयत्न चाललेला आहे भैरवबंद आल्यापासून जो फ्लायओव्हर सुरू करायचा तो पार पुढं हडपसरच्या पुढं नेऊन सोडायचा, जेणेकरून खालच्या लोकांना जाणं येणं सुरळीत होईल। तिकडे देखील ते मॉल आहे फिनिक्स मॉल, तिथपासून जो फ्लायओव्हर सुरू करायचा तो वाघोलीच्या पुढे जाऊन पार शिक्रापूर पर्यंत सोडायचा। ते करावं लागणार आहे। तिथं खाली 6 पदरी रस्ता, वर 6 पदरी रस्ता फ्लायओव्हरचा आणि त्याच्यावर पुन्हा मेट्रो, हे डिझाईन आम्ही परवा मंजूर केलेलं आहे। आपल्याला इथून माझ्या विमानतळावर जाण्याच्या करता आपल्या त्याच्याही करता आम्ही मेट्रो करतोय। त्याच्यात पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही तपासून घ्या की बोगदा डायरेक्ट इथून दिवे घाटाला करता येईल का। आताचा पालखी मार्ग आहे तो आहेच, परंतु जशा पद्धतीनं आता लोणावळ्यापासून खाली खोपोलीला जायला प्रचंड मोठा बोगदा आपण तयार केलेला आहे। त्याचा कॉलम जर तुम्ही बघितला तर तुम्ही पण म्हणाल हे काय केलंय, पण इच्छाशक्ती असली पाहिजे। समुद्रातनं रस्ते केलेले आहेत, कोस्टल रोड, समुद्रातनं अटल सेतू केलेला आहे आपल्या नव्या मुंबईतनं साऊथ मुंबईला जायला। तशा प्रकारे ह्या लोकसंख्येचा विचार करता मला मधी तज्ञ लोकांनी सांगितलं की दादा 2050 पर्यंत या पुणे जिल्ह्याची, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 2 कोटीच्या पुढे जाणार आहे। 2 कोटी कशाला म्हणतात 2 कोटी? कुठनं आणायचं पाणी, कुठनं आणायची जमीन, टॉवर किती उंच देणार, 70 मजली, 80 मजली, 90 मजली, शेवटी काही त्याला मर्यादा आहेत ना। हे आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढावा लागेल। काही नवीन टाउनशिप जशी मगरपट्टा झाली, जशी अमोदोरा झाली, तशा टाउनशिप आपल्याला करावं लागतील, त्याकरता प्रोत्साहन द्यावं लागेल। गरिबांच्या करता देखील झोपडपट्टीवाल्यांनी का झोपडपट्टीमध्ये राहायचं, का नाही त्यांना एसआरएची योजना राबवायची? ते गरिबाच्या पोटी जन्माला आले, हा काय त्यांचा दोष आहे? त्याच्याकरता आपल्याला बदल करता येत नाही, त्याच्याकरता केंद्राच्या राज्याच्या काही योजना नाहीये। मित्रांनो, फुरसुंगीकरांनो, उरळी देवाचीकरांनो, हे तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही। मला आपल्या महाराष्ट्राबद्दल, माझ्या पुणे जिल्ह्याबद्दल, आपल्या जीवाभावाच्या लोकांच्या बद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे। आणि मला पुढच्या पिढीला उद्याच्याला त्यांनी असं म्हणता कामा नये, ज्यांच्या हातात सूत्र होती त्यांनी आमचं नुकसान केलं म्हणून आम्हाला असे दिवस बघावे लागले, ही वेळ त्यांच्यावर येऊन द्यायची नाही। म्हणून ज्यावेळेस फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक लागली त्यावेळेस आमचा गणेशाबा ढोरे, प्रवीण भाऊ कामठे, शंकर नाना हरपळे, संतोष भाऊ पवार, दिनकर बापू हरपळे, राहुल चोरगडे, आमचा शिवाजी दादा कामठे, प्रकाश नाना हरपळे, सुभाष आबा खुटवट, नानासाहेब सूर्यवंशी, हे सगळे लोक एकत्र बसले आणि ह्यांनी ठरवलं की चला
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल करू. आपण एक चांगला उमेदवार त्या निमित्तानं संतोष फकीरा सरोदेच्या रूपाने देऊ. त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांनी कष्ट घेतलेले, त्याला संघटनेची जाण आहे. त्याच्यावर प्रश्न कसे सोडवायचे. आम्ही देखील मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. काय मला हौस आली म्हणून करतो? लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून करतो. लोकांच्या समस्या सुटाव्यात. माझ्या लाडक्या बहिणींच्या करता आम्हाला काहीतरी एक चांगल्या प्रकारचे योजना देता यावी. चांगल्या पद्धतीनं ते इथं मुलांच्यावर मुलींच्यावर संस्कार करत असताना, त्यांची मुलं मुली लहानाची मोठी करत असताना तिथं शिक्षणाची सोय पाहिजे. तिथं बाकीच्या आत्ता गेलो आपल्या श्री काळ भैरवनाथाच्या दर्शनाच्या करता, काय रस्ता यायला रस्ता आहे, खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे तीच काही कळेल. म्हणजे खरंच तुमच्या सहनशीलतेचा सॅल्यूट. कसं तुम्ही तर गप्प बसता आणि कसं सहन करता तुमचं तुम्हालाच माहिती. परंतु मित्रांनो, यामध्ये ही सगळी लोक विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेली. आपल्याला रस्ते रुंद करावे लागतील. आपल्याला मुद्दाम कोणाची घडं पाडून चालणार नाही. त्यांना त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था द्यावी लागेल. जिथं वेगवेगळ्या टपऱ्या असतील त्या टपरी धारकांना हॉकर झोन करावा लागेल. काही बाबतीमध्ये आपल्याला मोठे मोठे प्लॉट असतील तिथं आरक्षण टाकावी लागतील. शासनाची जमीन असेल तर ती जमीन घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये माझ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतील. आज बघा, देशातले अनेक रस्ते मोठे मोठे नॅशनल हायवे केले गेलेले. मला आता या निवडणुकीच्या निमित्तानं फिरावं लागतं. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून फिरावं लागतं. अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून फिरावं लागतं. मी देशामध्ये देखील जातो. परवाच आम्ही नितीश कुमारांच्या शपथविधीला पाटणा शहरामध्ये बिहारला गेलेलो होतो. तिथं अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला भेटले. एनडीएचे सगळे घटक पक्ष भेटले. तिथं काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे, कुणाकडे योजना चांगल्या आहेत, कुणी आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता मदत केली, या प्रकारे आम्हाला उरळी देवाचीच्या संदर्भामध्ये आणि फुरसुंगीच्या संदर्भात करायचं आहे. फुरसुंगीचं ग्रामदैवत श्री शंभू महादेव, उरळी देवाची येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ, बेकराई नगरची बेकराई माता, तुकाई दर्शनाची तुकाई माता, या सर्वांना मी वंदन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. परंतु हे करत असताना या सगळ्यांनी आम्हाला या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता शक्ती देव, ताकद देव, आशीर्वाद देव. आमच्या संतोषच्या बाबतीमध्ये देखील उद्याच्याला त्याला मेहनत घ्यावी लागेल. आज घरी जरा तब्येत जरा जोरात दिसती, परंतु एकदा नगराध्यक्ष झाला की असा होणार आहे, सारखा हलावं लागणार. चेष्टा नाहीये. नाहीतर तुम्हाला वाटेल पुढारपण म्हणजे लयच बारी, फार फाट फाटती. ज्याची फाटती त्याला माहिती आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आज आत्ताच मला चिठ्ठी आली की दादा, प्रभाग क्रमांक 14ला पाणी नाही, रस्ता नाही. तिथं आमचे दत्ता राऊत आणि शीतल हरपळे हे आमचे उमेदवार त्या बाबतीमध्ये आहेत. मी आत्ताच तिथं विशेषतः प्रशांत विलास भाडळे 15A, सुषमा तात्यासाहेब भाडळे 15B आणि मृणाल मोहन शेवाळे 16A आणि ज्योती राहुल अदमाने 16B यांच्या प्रभागामध्ये उरळी देवाचीच्या परिसरामध्ये जाऊन आलो. काय तिथं अवस्था आहे. आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनाच्या करता आजूबाजूच्या भागातल्या पंचकृषीतली लोक येतात. ते आपलं श्रद्धास्थान आहे. तिथं आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून इथं अनेक जाती धर्माचे लोक राहतात. इथं चांगल्या स्मशानभूमीची गरज आहे. इथं दफनभूमीची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या जातीप्रमाणे, धर्माप्रमाणे, पंथाप्रमाणे अंत्यविधी करावा लागतो, दफन करावं लागतं. ते करण्याच्या करता या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. पण हे सगळं करण्याच्या करता ह्या सगळ्यांच्या मागे कुणाची ताकद आहे हे तरी बघा तुम्ही. आज
आम्ही 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक गोष्टी केल्या. उद्याच्याला आणखीन कुठला निधी आणायचं म्हटलं तर आम्ही दिल्लीमध्ये जाऊ शकतो, तिथून निधी आणू शकतो. राज्य सरकारचा निधी आम्ही आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संतोष आणि बाकीच्या सगळ्यांना देऊ शकतो. ह्या सगळ्या आमच्या गिरीश कैलास ढोरे, स्नेहाताई सचिन हरपळे, उषाताई कैलास ढोरे, सचिन नंदकुमार हरपळे, स्नेहल रामचंद्र जंजाळ, सचिन राजचंद देवकाते, संभाजी कोंडीबा रोकडे, स्नेहल योगेश कामठे, स्वाती लक्ष्मण हराळे, ओंकार मचिंद्र कामठे, हे तर सीए, काही अक्षर वडील सीए, क्वालिफिकेशन असणारी लोक आम्ही तुम्हाला दिलेले, उच्च शिक्षण घेतलेली लोक दिलेले. अमोल अमृत हरपळे, वंदना विलास पुणेकर, निखिल मनोहर सरोदे, कांचन प्रशांत हरपळे, पल्लवी शरद हरपळे, प्रवीण तानाजी हरपळे, उज्ज्वला सूर्यकांत गिरी गोसावी, गणेश बाळासाहेब ढोरे, सुकन्या प्रकाश शेवाळे, अमित शंकर हरपळे, प्राची चंद्रकांत ढमाळ, अजिंक्य शिवाजीराव ढमाळ, आमचे अमोल मारुतराव कापरे, प्राची शिवप्रसाद शितोळे देशमुख, चंद्रकांत धोंडीबा ढमाळ, भावना अजिंक्य ढमाळ, शीतल अमित हरपळे, पांडुरंग दत्तात्रय पांडुरंग राऊत, प्रशांत पाडळे, सुषमाताई, मृणालताई, ज्योतिताई मगाशी नावं घेतली. हे सगळे उत्तम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विश्वास आहे की हे तुमचा जे काही प्रश्न आहेत 32 आणि 33 अशा पद्धतीचे हे सगळे उमेदवार तुमच्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करतील. जे प्रश्न त्यांच्याकडनं सोडणार नाही ते आमच्या चेतन पाटीलांना तुपेंना सांगतील की तिथं मांडा सभागृहात, तिथं आमच्याबद्दल आवाज उठवा. चेतन पाटील देखील अतिशय व्यवस्थितपणे सभागृहामध्ये मुद्दे मांडतात, मुद्दे सुद मांडतात. त्यांच्या मुद्दे मांडल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे अशा प्रकारे साहजिकच मंत्र्याला वाटतं. त्याचा आपण उपयोग करून घेऊ. त्याच्यामध्ये मी तुमचा पालकमंत्री आहे, हे सगळे माझे सहकारी संतोष आणि बाकीचे माझा उपयोग करून घेतील. हे सगळे माझे जीवाभावाचे सहकारी, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो. मी सगळ्या अधिकारी वर्गाची मीटिंग त्या पुण्याला सर्किट हाऊसला किंवा विभागीय कार्यालयाला घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपले पण जे काही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये पाण्याची योजना केली तिथं वाढीव पाणी पुरवठ्याच्या करता आपल्याला पुढे निर्णय घ्यावे लागतील. त्याकरता मला तुम्हाला मदत करावी लागेल. हे सगळ्या गोष्टी आहेत. आज घरकुलाचा कार्यक्रम तो राबवावा लागणार आहे. कुठं आमच्या शासनाच्या जमिनी असतील तर त्या जमिनी गरिबाच्या करता उपलब्ध करून द्याव्या लागतील. अशा पद्धतीनं बाबांनो आपण हे सगळी कामं करण्याच्या करता एकमेकाला सहकार्य करू ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस माझ्या विचाराची लोक होती तेव्हा सुरुवातीला पाणी योजनेच्या करता मी 25 कोटी रुपये ह्या परिसराला द्यायला लावले होते. त्याची सुरुवात केली. कालांतराने सत्ता बदलली आणि मग जे लोकप्रतिनिधींनी पैसे आणले तर लगेच मी केलं अरे घरातले पैसे असं काही करून सांगतात. पद येतात पद जातात. खोटं बोल पण रेटून बोल हे काही लोकांचा कामाची पद्धत आहे. मित्रांनो, येथील स्थानिक लोकांची दुविधा मनस्थिती आहे महानगरपालिका का नगर परिषद, परंतु निर्णय झाला होता भविष्यात त्यावर काम करून महानगरपालिका कशी होईल त्याचा उल्लेख मी केला आहे. मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता. इथल्या फुरसुंगीचं उरळी देवाचीचं बहुसंख्य लोकांचं म्हणणं असेल नाही आमची नगर परिषद ठेवा. योग्य सांगायचं काम आम्ही करणार. ऐकायचं नाही ऐकायचं हे शेवटी तुमचा अधिकार आहे. आम्ही तो शिनून घेणार नाही, हिसकावून घेणार नाही. कारण तुम्ही मतदार राजा, तुम्हाला या भागामध्ये राहायचंय. तुम्हाला या भागामध्ये तुमच्या मुलांना मुलींना मोठं करायचंय, त्यांच्यावर संस्कार करायचे. आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या टीपी स्कीम या स्कीमचं पण शेतकऱ्यांची मागणी होती की महानगरपालिका यांनी विकसित करावी. अहमदाबादला गुजरातमध्ये अशा प्रकारच्या टीपी स्कीम केल्या जातात.
त्याच्यातून तिथलं शहराचा चेहरामोहरा बदलत चाललेला आहे. मलाच सगळं समजतंय हा दावा फुरसुंगीकरांनो, उरळी देवाचीकरांनो माझा अजिबात नाही. मी नवीन जरी एखादा कार्यकर्ता आला, तरुण आला आणि माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान त्याच्याकडे जास्त असेल तर मी कमीपणा मानत नाही. त्याच्याशी बोलतो, चर्चा करतो. काय बाबा तुझ्या मनामध्ये काय, तू ह्याचा अभ्यास केलाय, काय तुला तुझं विजन सांगतंय. या प्रकारे आपल्याकडे काही माझ्याकडे लोक आले, शेतकरी त्याच्यामध्ये सागर प्रकाश हरपळे त्यात आग्रही होता. प्रस्तावात काही त्रुटी होत्या, रस्ते बारीक होते. मी नेहमी सांगतो रस्ते मोठे. आज पिंपरी चिंचवडमध्ये का मोठे रस्ते दिसतात? त्यावेळेस मी हट्टीपणा केला म्हणून तुमचा जुने पुणे मुंबई रस्ता तो अवघा 2 पदरी होता, आता 8 पदरी झालाय. माणूस इकडनं दापोलीमधनं शिरला की कधी निगडीला पोचतो त्याला कळतच नाही. अशा पद्धतीनं कामं करायची असतात. वरच्याही लोकांना जायला आपल्याला मोकळीक द्यायची असते आणि खालून सबवे काढून खालच्याही लोकांना ज्यांना इथून तिथं डायरेक्ट निगडीला जायचंय ते जाऊ शकतात. त्या प्रस्तावामध्ये 9 मीटरचे रस्ते होते. मी संबंधितांना सांगून ते 12 ते 15 मीटरचे करायला लावले. हे मी भविष्याचा विचार करणार आहे. पुढच्या 10 पिढ्या कशा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी प्रगत राहतील अशा प्रकारचा प्रयत्न असतो. रस्ते कसे मोठे होतील, पाण्याच्या समस्या कशा सुटतील याचा आम्ही नक्की पर्याय त्या ठिकाणी काढू. टॅक्स आपण काही समस्या राहिल्या त्याचा उल्लेख आत्ताच मला माझ्या सहकार्याने केला. आत्ताच आम्ही पुणे मनपाच्या व्याजावर 75% सवलत दिलेली आहे. अभय योजना आणलेली आहे. त्याची मुदत जानेवारी 2025 पर्यंत आहे. 32 गावांचा टॅक्सच्या संदर्भामध्ये देखील मीटिंग झाली. राहुल पोकळे आणि बाकीचे सगळे सहकारी होते. विचारा त्या मीटिंग मध्ये मी काय काय निर्णय घेतले आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन तो टॅक्स कमी करता येतो. अरे टॅक्स लावणारे देखील आपणच आहे आणि सरकारला तो अधिकार आहे कमी करण्याचा. त्याबद्दल कुणी त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. खडकवासला कॅनॉल जे लोणी कार्बोरला बंद कॅनॉल मार्गे निघणार आहे ते पाणी फुरसुंगीला गावाला मिळवता येईल याचा देखील आपण प्रयत्न करू. या संदर्भात आचारसंहिता झाली संपली की आपण मीटिंग लावू. मी त्याच्यामध्ये संतोषला बोलले, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना बोलले. त्यांच्याही काही चांगल्या चांगल्या सूचना असतील अधिकारी वर्गाला पण त्या ठिकाणी घेईल. या पद्धतीनं तिथं मार्ग काढू. सासवड रोड तर मोठा होतच आहे. त्याचबरोबर रिंग रोड पण एक फुरसुंगी मधून जातोय. वडकी ते लोणी 65 मीटर त्याच्या संदर्भात देखील आपल्याला मार्ग काढता येईल. खासदारकी आमदारकीला देखील काही लोकांनी काय केलं ते झालं गेलं, सोडून द्या. गंगेला मिळालं. आता नवी पाठ, नवी सुरुवात. मागचं उकरत बसलं, उकिरडा किती उकारलं तर काय त्याच्यातून निघणार आहे. त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि म्हणून आपण एक परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हा परिवार, आणि या परिवाराला सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे. सत्तेत असल्याशिवाय लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही. मी सत्तेला आपापलेला नाहीये. सत्ता येते, सत्ता जाते, त्याबद्दलचा पण आम्ही विचार करत नाही. परंतु आज मी सरकारमध्ये म्हणून माझ्या जिल्ह्याला मी काही देऊ शकतो, राज्याला मी काही देऊ शकतो, विकासाचे प्रश्न सोडू शकतो, माझ्या लाडक्या बहिणींना मी काही देऊ शकतो, माझ्या दिव्यांना मी काही देऊ शकतो, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला, माझ्या लाखाच्या पोशिंद्याला मी काही देऊ शकतो. तरुण तरुणींच्या करता CIIT आणले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. आपलंही काम चाललेलं आहे. दरवर्षी 7,000 विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या 36 जिल्ह्यात बाहेर पडणार आहे. कुशल कामगार त्यांना आपण शिकवतोय. कुशलता कशी असते ते आम्हाला त्यांना सांगतोय आणि त्याच्यातनं त्यांना कुठं ना कुठं काम मिळावं. मी आता जेजुरीमधनं आलो. अहो जेजुरीमधले बिहारचे 1,000 मतदार बिहारचे बिहारी आहेत तिथं. का तर तिथं इंडस्ट्री आली ना, त्या इंडस्ट्रीमध्ये काही काम आपल्या महाराष्ट्रातले लोक करत नाही, ती बिहारचीच लोक करतात. मित्रांनो, मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही आमच्या गायांच्या धारा काढायचो, गडी माणसं मिळायची. आता बिहारवरून जोड्या आणाव्या लागतात तेव्हा ती धारा काढतात किंवा मशीन लावावं लागते.
यायच्या सणाला तेव्हा काय धार दिसते. ही परिस्थिती बदललेली आहे. लोक आता जड काम करायला तयार नाही. आणि तुम्ही बघा ते छटपूजा आहे ना, छटपूजा ती आली की महिनाभर पुण्यातली मुंबईतली पिंपरी चिंचवडची कामं बंद पडतात. बिल्डिंगची सगळे लोक बिहारला जातात, कारण बिहारचेच लोक कामाला इथे येतात. मध्ये देखील करोना आला, गाड्याच्या गाड्या भरून बिहारला गेल्या. नाही करत आपली लोक तसलं काम, अवघड काम जे बुद्धीचं काम आहे त्याच्यामध्ये त्याच्यात ज्ञानाचं जे काम आहे ते करतात. पण तुम्ही बघा खोदाई बिदाई करायला सांगितलं, आता मशिनरी आहे त्याच्यामुळे धाडाधाडा होतंय ती गोष्ट वेगळी. पण तरी देखील कठीण काम करण्याच्या करता बाहेरनं लमाणी लोकांना कोण आणतं, काही साऊथच्या लोकांना आणतं. ते भात आणि काही सारखा काहीतरी असतं बघा, ते त्या ठिकाणी त्यांचा आहार आहे. या पद्धतीने आज काळानुरूप आपल्याला देखील बदलावं लागेल. आणि तशा पद्धतीनं आपल्याला तरुणांच्या प्रश्नाला त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून हे CIIITचे प्रकल्प हे आपल्याला राबवावे लागतील. त्याच्यात टाटा ट्रस्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत करतोय. त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मला बरेच जण म्हणतात की बाबा बारामतीला हे केलं, बारामतीला ते केलं. अरे माझ्या धमाक्या म्हणून मी केलं, मी काय चुकीचं केलं? मी शेवटी तिथला लोकप्रतिनिधी आहे. 8 वेळेला 40 वर्ष लोक मला निवडून देतात. मी जर काही नाही केलं तर लोक कधीच मला जा कुठं पाठवतील कळणारच नाही मला. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींना हे करावं लागतं. त्याच्याकरता लोकप्रतिनिधीमध्ये देखील धमक आणि ताकद असावी लागते. नाहीतर नुसतंच मी हे करतो, मी टेव करतो, कशाचं याव टेव करतो, तुझ्यात हिंमतच नाही, काय करून दाखवतो. तशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा संतोष आणि बाकीची टीम ही सगळी कामं त्या ठिकाणी करतील. मला महाराष्ट्र घडवायचा आहे, हे एकट्याने शक्य नाही. त्याकरता तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाहिजे, लाडक्या बहिणींचं सहकार्य पाहिजे, तरुणांचं. तर त्याचा हात कसा दुखणार कुणाला माहिती. ही सारखा असाच त्याला लईच प्रॅक्टिस दिसते. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं की चांगली कामं आम्ही आमच्या भागामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलेली आहे. पुण्यामध्ये देखील चेतन पाटलाला आठवत असेल, आपल्या हातात राजलक्ष्मीताई, चंचलाताई कोदरे, राजलक्ष्मीताई कोदरे, आमची वैशाली बनकर आणि आमचा मोहनसिंग राजपाल, त्याच्यामध्ये दत्ता धनकवडे आणि माझ्या माहितीप्रमाणे राजलक्ष्मी भोसले झालं ना, त्याच्यामध्ये आता आम्हाला सोडून गेलेला जगताप. अशा पद्धतीनं या सगळ्यांना, प्रशांतला पण मी केलंच ना, महापौर केलं ना, नाही का सर. आणि या सगळ्यांना आपण संधी दिली. जेवढं काही शहराच्या करता चांगल्यातलं चांगलं करता येईल हे करण्याचा प्रयत्न आपण केला. मला विश्वास आहे की माझ्या फुरसुंगी उरळी देवाची जनता सुज्ञ आहे आणि ती योग्य पद्धतीचा निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमच्या 32 उमेदवारांना, माझ्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना, आमच्या मुलींना, आमच्या बांधवांना ते त्या ठिकाणी निवडून देतील. घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबतील आणि या भागाच्या विकासात शिल्पकार म्हणून ही आमची संतोषसहित 33 लोकांची टीम तिथं उत्तम पद्धतीनं काम करतील. त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो, मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो. अरे पहिल्यांदा निवडून तरी निधी कमी पडणार नाही, निधी कमी पडणार नाही, त्याला अजून माहिती नाही. माझ्या हातामध्ये परत ही लगेच टीव्हीवाले सांगतात, दादा असं म्हणला, दादा तसं म्हणला. मी एवढंच सांगतो की मी दरवर्षी महाराष्ट्र राज्याचं 8 ते 8.5 लाख कोटीचं बजेट सादर करतो. 8 ते 8.5 लाख कोटीचं ते राज्याच्या करता असतं. त्या राज्यात
पुणे जिल्हा पण येतो, त्या पुणे जिल्ह्यात पुणे शहर पण येतं आणि त्याच्यात फुरसुंगी उरळी देवाची पण येते. एवढंच मी बोललो, बाकी काही मी बोललो नाही. विकासाच्या बाबतीमध्ये संतोषला आणि ह्या बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना एखादा भाव चढून जायचं. मित्रांनो, हा त्याचा उत्साह आहे, हा त्याचा जोश आहे आणि ह्याच आमच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या जोरावर आम्हाला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, अजून जोमाने काम करावं, अजून लोकांचे प्रश्न सोडवावे. पर मी दत्तक केव्हा घेत असतो? बारामतीच्या सर्वच्या सर्व जागा माझ्या येतात म्हणून मी ती दत्तक घेतो. आता तर 8 जागा माझ्या बिनविरोध आल्या, 8 जागा बिनविरोध आल्या. 8 जागा बिनविरोध येणं सोपं नाही. मी तुम्हाला प्रलोभन दाखवतो असं नाही. शेवटी तुम्ही पण जबाबदार नागरिक आहात, तुमचा तो नैतिक अधिकार आहे. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या, तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्या की बाबा आता आपण अजित पवारांचं ऐकलंय, आपण इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचं ऐकलंय, आपण इतर सहकाऱ्यांचं ऐकलंय, विरोधकांचं ऐकलंय, सत्ताधारी पक्षाच्यांचं ऐकलंय. आता ह्याच्यातनं शब्दाचा पक्का कोण आहे, कामाचा उरक असणारा कोण आहे, प्रशासनावर पकड असणारा कोण आहे, खऱ्या अर्थाने एखाद्या कामात लक्ष घातल्यानंतर त्या कामाचा आमच्या ग्रामीण भागात तुकडा पाडणारा कोण आहे, हे आपण सगळ्यांनी ठरवा ना आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्या ना. कारण तो तुमचा अधिकार आहे. मी विनंती करण्याचा अधिकार माझा आहे, तुमच्या पुढे नतमस्तक होण्याचा अधिकार संतोषचा आणि माझ्या 32 उमेदवारांचा आहे. हे आम्हाला कोणाला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या लाडक्या बहिणींचा भरभक्कम पाठिंबा, माझ्या तरुणांचा भरभक्कम पाठिंबा आणि वडीलधाऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा तुझ्या पाठीशी आहे. वर्ण पण देव बघतोय, काय काळजी करू नको. असे किती पण लोक येतील, किती पण लोक जातील, पण शेवटी ही समोर बसलेली जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि ते जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कुणाच्या बाला घाबरण्याचं कारण नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी. एक मिनिट, मी बाला म्हणलं नाहीतर म्हणतील अजित पवारांनी बाप काढला. आम्ही बा पांडुरंगाला पण आपण बा पांडुरंग म्हणतो की नाही. आणि फार तर ह्यांना कळण्याकरता आम्ही कुणाच्या वडिलांना घाबरणार नाही. खास मीडिया करता, खास उच्च विभूषित लोकांच्या करता. अरे आम्ही ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे आमची गावची भाषा, शहरी भाषा अशी सगळी एकत्र करून आम्ही पुढे जात असतो. म्हणूनच इथपर्यंत पोहोचलोय. तर त्याच्यामुळं आपण काय झालं आता तुला बस 2 तारखेला पेटीत सील होईपर्यंत हा जोर राहिला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीचा घड्याळ 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 एवढेच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.